जास्तीत जास्त लोक ना ह्या 5 चुका करतात म्हणून त्यांची खिचडी आहे ना ती चिकट होते. पण खिचडी चिकट होऊ नये, दाणेदार वोकळी होण्यासाठी मी इथे तुम्हाला 5 सिक्रेट टिप देणार आहे. त्याने तुमची खिचडी आहे ना ती चिकट होणार नाही, एकदम मोकळी दाणेदार होईल. त्या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आजच्या जर तुम्हाला ह्या टिप आवडल्या तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्यासाठी इथे मी 1 वाटी साबू तांदूळ घेतलेले आहेत. त्यांना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. ह्या साबू तांदूळमध्ये असणारे सफेदवालं निघालेलं पीठ आहे ना ते चांगलं निघालं पाहिजे. त्याप्रमाणे आपल्याला 1, 2 ते 3 वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याच्यावर सुटवलेला जो स्टार्च आहे ना तो निघून गेला ना की साबू तांदूळ चांगले सुटसुटीत असे भिजले जातात आणि चिकट होत नाहीत. साबुदाणे आहेत ना हे 3 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यातलं सर्व पाणी काढून टाकलेले आहे. आता साबू तांदूळ भिजवताना पाणी किती घालायचं, तर जास्त पाणी घातलं ना तर मग ते चिकट असे साबुदाणे होतात आणि मग खिचडी पण तुमची चिकट होते. म्हणून तांदूळ तुमचे बुडतील ना इथपर्यंतच आपल्याला पाणी घालायचं आहे. साबुदाणे भिजवताना जर पाणी जास्त झालं ना तर दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही भिजवून घेतलेत ना तरी ते दुसऱ्या दिवशी साबू तांदूळ हाताला एकदम ओलसर असे आणि पाणी असल्यासारखे लागतात. म्हणून पाणी घालताना बेताचं घालायचं, म्हणजे तुमची खिचडी आहे ना ती चिकट होणार नाही. आणि ह्यांना रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. कमीत कमी 8 ते 10 तास तरी साबुदाणे आहेत ना ते चांगले भिजले पाहिजेत. साबुदाणे जर चांगले भिजले नाहीत ना तर खिचडी नरम होण्याच्या ऐवजी ती कडक होते. मी ह्यांना रात्रभर असे भिजवून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही कसा तांदूळ आपला भिजला आहे, तो पण चिकट लागत नाही किंवा ओलसर हाताला लागत नाही. त्याला आपल्याला चांगला व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा आहे. जर तुमचं पाणी बेताचं झालं ना तर असे साबुदाण्याचे दाणे आहेत ना ते सुटसुटीत होतात. काही जण काय करतात, खिचडी शिजली ना की त्याच्यामध्ये मीठ घालतात आणि नंतर साखर घालतात. पण असं न करता साबुदाणे आपले कच्चे आहेत ना तेव्हाच त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडीशी 1 अर्धा चमचाला पण कमी अशी साखर घालायची आहे. तुम्ही जरी गोड खिचडी खात नसलात ना तरी चिमूटभर साखर घाला, त्याने खिचडीची चव आहे ना अप्रतिम होते. साखरने मीठ लावून साबुदाणे ठेवले ना की खिचडी पण चवीला चांगली होते, नरम पण होते आणि खूपच टेस्टी लागते. तेव्हा नक्की तुम्ही ही टीप वापरून बघा. मिक्स करायचे आणि साईडला ठेवून द्यायचे आणि खिचडी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवायची. खिचडी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं. खिचडीमध्ये मी 1 बटाटा घालणार आहे. तो बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे सोलून चांगला आणि त्याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. चांगले स्टार्च जाईपर्यंत धुवायचं 4 ते 5 वेळा आणि एकदम कोरडा करून घ्यायचा. त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही. त्याच्यामध्ये जर पाणी राहिलं ना तर बटाटा चिकट होतो आणि त्याच्यामुळे पण मग खिचडी आहे ना ती चिकट होते. एखादा मिनिटभर बटाटा परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. जशी खिचडी तुम्हाला तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे मिरच्या घालायच्या. पण उपवासाची खिचडी आहे म्हटल्याच्यानंतर थोडीशी तिखटच चांगली लागते. आपण साबुदाण्यासाठी मीठ लावलेलं आहे तर बटाट्याला लागेल ना एवढंच मीठ घालायचे आणि मिक्स करायचं आणि झाकण ठेवून या बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. थोडा बटाटा अजून जरासा शिजायला पाहिजे, पण साबुदाण्याबरोबर तो बटाटा आहे तो आपला शिजणार आहे. चांगलं मिक्स करून झाले की त्याच्यामध्ये आपण हे भिजवून ठेवलेले साबू तांदूळ आहेत ते घालायचे. गॅस एकदम बारीक पण करायचा नाही आहे आणि एकदम मोठा पण करायचा नाही आहे. त्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मध्यम आचेवरती. जर तुम्ही बारीक गॅस करून जास्त वेळ खिचडी शिजवलीत ना तर खिचडी चिकट होते. म्हणून खिचडी आहे ना ती मध्यम आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायची आहे. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अधूनमधून मिक्स करत आपण हिला शिजवून घ्यायची आहे. खिचडी सारखी मिक्स करायची नाही. 1-2 वेळा हिला मी झाकण ठेवून मिक्स करून घेतलेली आहे. सारखी मिक्स केल्याने साबुदाणे आहेत ना ते तुटतात आणि मग खिचडी आहे ती चिकट होते. खिचडीमध्ये शेंगदाण्याचं कूट ना सुरुवातीला घालायचं नाहीत. खिचडी अर्धी शिजली ना की मग कूट घालायचं, म्हणजे साबुदाण्याचे दाणे आहेत ना ते एकामेकाला चिटकत नाहीत आणि चांगली मोकळीसारखी होते. आणि कूट थोडं कमी झालं ना तरी पण मग दाणे एकमेकाला चिटकतात, म्हणून बऱ्यापैकी शेंगदाण्याचं कूट घालायचं. शेंगदाणे भाजायचे, सोलायचे आणि त्याचं कूट करून घ्यायचं. त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि 3 ते 4 मिनटं हिला वाफ काढून घ्यायची. अधूनमधून हिला आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही कशी आपली खिचडी आहे ना ती सुटसुटीत झालेली आहे. 10 मिनिटाच्या आतमध्ये आपली खिचडी आहे ना ती तयार होते. जर तुम्ही जास्त वेळ शिजवलीत ना तर ते साबुदाणे जास्त शिजतात आणि मग एकमेकाला चिटकायला लागतात आणि मग खिचडी आहे ती आपली गजगजीत अशी एकदम चिकट तयार होते. खिचडी तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा आणि 2 ते 3 मिनटं हिला झाकून ठेवायची आणि 2 ते 3 मिनिटानंतर तिला आपल्याला खायला घ्यायची आहे.
बनवल्या बनवल्या लगेचच खिचडी उपसून खायची नाही, म्हणजे ती चांगली मुरत नाही. थोडा वेळ 2-3 मिनटं झाकून ठेवली ना की चांगली व्यवस्थित मुरते पण आणि चांगली सुटसुटीत पण होते. बघू शकता तुम्ही. मी सांगितलेल्या खूप साऱ्या टीप आहेत, 5 पेक्षा पण जास्त आहेत. ह्या टीप लक्षात घेऊन जर तुम्ही खिचडी बनवली तर तुमची खिचडी मऊ लुसलुशीत होईल, दाणेदार होईल, चिकट होणार नाही, गचक्यासारखी लागणार नाही. नक्की एकदा तुम्ही करून बघा. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.